पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सोलापुरात बसवरत्न पुरस्कारांचे वितरण। महापुरुषांची स्मारके आपल्या समाजाची शक्तीस्थळे आहेत। उत्तम समाज व्यवस्थेसाठी या शक्तीस्थळांच्या बळकटीची आवश्यकता आहे। त्यामुळेच 400 कोटी रुपये खर्चून 22 एकर जागेत महात्मा बसवेश्वर महाराजांचे भव्य स्मारक करण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले। मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळातर्फे शुक्रवारी फडकुले सभागृहात राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले। याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे, माजी खासदार अमर साबळे, ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील, सचिव बसवराज सावळगी, उत्सव अध्यक्ष शरणराज केंगनाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, किसन जाधव आदी उपस्थित होते। यावेळी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश पाटील, वैद्यकीय क्षेत्र, महादेव बुक्कानुरे सामाजिक क्षेत्र, पंडित जवळकोटे बांधकाम व्यावसायिक, अनुप्रिता अंदेली सामाजिक क्षेत्र, सदाशिव पडदुणे सामाजिक क्षेत्र, सिद्धेश्वर पाटील सामाजिक क्षेत्र, संतोष पाटील सामाजिक क्षेत्र, डॉक्टर दीपिका चिंचोळी वैद्यकीय क्षेत्र, राजश्री थळंगे सामाजिक क्षेत्र, प्राध्यापिका गायत्री बिराजदार शैक्षणिक क्षेत्र, रूपा स्वामी सामाजिक क्षेत्र यांना बसवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। सन्मान चिन्ह आणि शेला असे पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी लिंगायत समाजाचे नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सभापती यांचाही बसव सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, महात्मा बसवेश्वरांचे स्मारक सर्वार्थाने उत्तम व्हावे याकरिता अभ्यास गटाची स्थापना करण्यात येणार आहे। हा अभ्यास गट बसव कल्याणसह विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करून अभ्यास करणार आहे। त्यानुसार स्मारकाची रचना करण्यात येणार आहे। नियोजित स्मारकाच्या 15 एकर जागेशेजारी असलेले 7 एकर तळे देखील महात्मा बसवेश्वर स्मारकाला देण्यात येणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी सांगितलं। आम्ही महात्मा बसवेश्वराचं स्मारक तिथं सुद्धा तळ विकसित करतोय। ते पाण्याचं ठिकाण आम्ही विकसित करतोय। 7 एकराचं तळ आहे, 15 एकराची जागा आहे, 22 एकरामध्ये भव्य दिव्य स्मारक उभा करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। आणि त्यासाठी आपण ते कल्याण मंडपम कुठलं ते आपण म्हणतो बसव कल्याण, तिकडे आम्ही मी पण स्वतः जातोय। आम्ही काही समिती आपण स्थापन करतोय, अभ्यास गट स्थापन करतोय की ज्यांनी बसवेश्वरांच्या सगळ्या आठवणी, त्यांचं कार्य याचा अभ्यास करून त्या स्मारकामध्ये आपल्याला त्याला कसं घेता येईल, ते स्मारक उभं करताना ते परिपूर्ण स्मारक असलं पाहिजे, याच्यासाठी आपण अभ्यास त्याचा करतोय। आणि स्मारकासाठी पहिली आपण जी स्मारकाची स्पर्धा लावतोय की जो सर्वोत्तम डिझाईन देईल, 64 लाख रुपये आपण त्या डिझाईनसाठी खर्च करतोय। जो सर्वोत्तम डिझाईन देईल त्याला आपण काम देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळं भव्य दिव्य असं आपल्या सगळ्यांच्या मनातलं भव्य दिव्य असं स्मारक उभा करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी घेतलेला आहे। मी फक्त माध्यम आहे, आपल्यामधला सरकारमधला कुणावर तरी जबाबदारी असती। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी जबाबदारी बाजीप्रभूवर दिली, तानाजी मालुसरेवर दिली, तसंच मी एक काम करतोय त्यांच्यासोबत, त्यांचा सरदार म्हणून काम करतोय। म्हणून आपण बघतो की एवढं मोठं भव्य दिव्य स्मारक आपण उभं करण्याचा निर्णय घेतलाय। आपल्या सगळ्यांची साथ, आपल्या सगळ्यांचं सहकार्य, आपल्या सगळ्यांच्या सूचना याच्यामध्ये राहतील, याच्यामध्ये कुठली शंका नाही। आणि तुम्हाला जगदीशजी सांगू, चांगला काम करत असताना पुन्हा बोलायचंच नसतं, कोणावर टीका करायची नाही। मागं काय झालं नाही म्हणून तर आपल्याला संधी मिळाली ना। ते मागच झालं असतं तर मला कशाला संधी मिळाली असते, एवढं महान कार्य करायची संधी मला आणि देवेंद्रजीला तरी का मिळाली असते। झालं गेलं विसरून जायचं, आगे बढो। आपण पुढे बघायला शिका, मागं बघायचं काही कारण नाही। जो मागं बघणारा पुढे कधी जाऊ शकत नाही। तेव्हा आपली भूमिका क्लिअर आहे की आपण पुढे जाऊया। मागं का झालं नाही, कोणी केलं नाही, कसं केलं नाही, काय अडचणी आल्या, कोण मोठा कोण छोटा, हा विषय बाजूला ठेवा। जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध। आजच संपर्क साधा 98 500 29 966। ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर।